तहसील कार्यालय कृषी विभाग मार्फत राणभाजी महोत्सवाचं आयोजन। माटलेची भाजी, अंबाडीची भाजी, बांबूंचे कंदमूळ, पोळीची भाजी, नागली भाकर, आळूची पान, शेवग्याची भाजी, अमरक, आरीकंद, कटोरले, केहवाली, टिंडा, शेवंगाच्या पाल, लाल करवंदे, इंद्रायणी तांदूळ, वाडा कोलम तांदूळ, फुरसणी इत्यादी राणभाज्यांचे प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या। कार्यक्रमाला आलेल्या अधिकाऱ्यांनी राणभाज्यामधून बनलेल्या खाद्यपदार्थांचे आस्वाद घेतला। दिनांक 14 ऑगस्ट महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा राणभाजी महोत्सव 2024 तालुका कृषी अधिकारी नवापूर मार्फत आयोजित करण्यात आले होते। हा कार्यक्रम नवापूर तहसील कार्यालयातील हॉल येथे आयोजित करण्यात आला होता। राणभाजी महोत्सवाचे उद्घाटन पंचायत समिती सभापती बबिता गावित, नवापूर तालुक्याच्या नवनियुक्त तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाले। राज्य शासनाने 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये राणभाजी महोत्सवाच्या करण्याच्या सूचना सर्व तालुका कृषी अधिकारी यांना दिल्या आहेत। राणभाज्यांचे जास्तीत जास्त उत्पादन हे पावसाळ्यात होत असते। राणभाज्या या जंगलात शेतकऱ्यांच्या बांधावर नैसर्गिकरित्या उगवतात। त्याची ओळख सर्वसामान्य ग्राहकाला व्हावी व त्यांच्या रोजच्या जेवणात व जास्तीत जास्त वापर वाढावा या उद्देशाने राणभाजी महोत्सवाचं आयोजन केलं जातं, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी रविशंकर पाडवी यांनी दिलेली आहे। सदर कार्यक्रमाला नवापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी देवीदास देवरे साहेब, नवापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, तालुका कृषी अधिकारी रविशंकर पाडवी, संजीवन संन्यासी, तालुका अभियान व्यवस्थापक उमेश संघटना, अरविंद गावित, तालुका व्यवस्थापक उमेद आदी कृषी विभागाचे कर्मचारी व तालुक्यातील विविध बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। त्यात राधा महिला स्वयं सहाय्यत समूह कामोद, लक्ष्मी महिला स्वयंसहाय्यत समूह हळदानी, इंदिरा महिला स्वयंसहाय्यत गनाडी, हिरकणी महिला ग्राम संघ बाल आमराई, सरस्वती महिला ग्राम संघ बिलबारा, शांती महिला ग्राम संघ, टोकारे महिला बचत गट मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। सागर मेटकर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.